आपल्यासोबत आज डॉक्टर सुरेश गवई गीतकार गायक हे आपल्यासोबत जुळलेले आहेत। त्यांनी सरन्यायाधीश भूषण दादा गवई यांच्या न्यायाधीश झाल्यावर त्यांनी एक गीत असं प्रकाशित केलेलं आहे, भारत का सरन्यायाधीश बना भीमजी का बेटा। या विषयावर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत। काय सांगाल दादा, आपण हे गीत आज काढलेलं आहे, याबद्दल आपलं काय नेमकं महत्त्व काय आहे? कारण की आपण 77-76 वर्ष झाले भारताला आपला आझाद होऊन, तोपर्यंत आतापर्यंत भारतामध्ये पहिला व्यक्ती जो आपल्या दर्यापुरातून आणि अमरावतीतून न्यायाधीश झालेले आहेत। आणि जेव्हापासून न्यायाधीश झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी खरोखर आपल्या सगळ्या समाजाची हिताची कामं केलेली आहेत। पहिले त्यांनी लॅटरिनटीवर बंदी केली, त्यानंतर त्यांनी वक्फ बोर्ड बिलाला बंद केलं आणि चौकशीसाठी ठेवलं। त्यानंतर त्यांनी SC ST OBC पहिल्यांदा ज्युडिशियरी म्हणजे ॲडमिशनमध्ये भरण्याचे त्यांनी आदेश काढले आणि प्रत्येक न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये बाबासाहेबांचे फोटो लावायचे आणि बाबासाहेबांच्या विचारधाराची सरकार आणण्यासाठी प्रयत्न करायचे, असं त्यांनी पहिले काम केलं आहे। म्हणून मला आज त्यांच्या गावात येऊन असं वाटतं की ज्यांनी ते आतापर्यंत बाबासाहेबांचं कोणी जर काम केलं असेल खरोखर SC ST आणि OBC समाजासाठी, तर हे भूषण गवई साहेबांनी केलं आहे, असं मला आज या दर्यापुरातून ह्या जिल्हा न्यायालयासमोर सांगायचं आहे। कारण की आतापर्यंत जितके नेते आले, नेते गेले, 40 वर्षाच्या आधी आपल्या लोकांची परिस्थिती चांगली होती, आपल्या लोकांना नोकऱ्या भेटायच्या, रिझर्वेशन भेटायचं, आरक्षण भेटायचं, शिक्षा स्वस्त होती आणि शिक्षा चांगल्या असल्यामुळे आपले लोक इंजिनियर, IT ऑफिसर सगळे झाले, मोठे ऑफिस झाले, आता पदाधिकारी झाले। परंतु या 14-15 वर्षा काळामध्ये इथल्या ज्या मनोवादी सरकार आहे, जे भाजप सरकार आहे आणि RSS युक्त सरकार आहे, यांनी काय केलं, आपल्या आरक्षणामध्ये रिझर्वेशन काढून टाकलं। आरक्षण काढून टाकण्याचा अर्थ काय की याचा अर्थ की त्यांनी SC ST OBC म्हणजे आरक्षण भेटायचं गव्हर्नमेंट सेक्टरमधून, जसं की BSNL, MTNL, रेल्वे या नोकऱ्या भेटायच्या समाजाला, SC ST लोकांना, त्यात भरून आपले लोक पैसेवाले आणि आपले लोक नोकरी करायचे। परंतु त्यांनी आपल्या एजेंडामध्ये त्यांनी पहिले SC ST लोकांनी नोकऱ्या खाण्यासाठी त्यांनी निजीकरण काढलं। म्हणजे निजीकरण काढणं म्हणजे नोकऱ्या राजकारण संपलं। यासाठी भूषण गवई साहेबांकडून आम्हाला अशा अपेक्षा आहे की जे पूर्ण भारतामध्ये निजीकरण झालेलं आहे, रेल्वेचे ठेके, प्रायव्हेट ठेके, डॉक्टर ठेके, हे सगळे ठेकेदारीवर लोक आम्हाला आले आहे, क्लास 4, क्लास 3, क्लास 2। तर यात पण गवई साहेब मला वाटतं काहीतरी निर्णय घेतील। म्हणून मी यांच्या गावामध्ये येऊन आज भूषण गवई साहेबांना अभिनंदन करण्यासाठी आणि त्याच्या गावामध्ये 23 तारखेला जिल्हा न्यायाधीशाचं म्हणजे सेशन कोर्टचं ओपनिंग आहे, त्या दिवशी येणार आहेत। त्या दिवशी मी इथं उपलब्ध नसेल, म्हणून मी आपल्या गावातील लोकांना घेऊन, माझे मित्र खाडे साहेब आहेत, माझे मित्र गवई साहेब आहेत, विनोद भाऊ आहेत, आणि यांच्यासोबत घेऊन मी इथे एक छोटासा व्हिडिओ बनवतो। जेणेकरून माझा व्हिडिओ सगळं देश बघेल आणि समाज बघेल। म्हणून मी इथून आज शुभेच्छा देऊन भूषण गवई साहेबांनी यापुढे समाजाची जे कामं रखडलेली आहेत, जे न्यायालयात कामं रखडलेली आहेत, जे दिल्लीत कामं रखडलेली आहेत आणि जो अन्य अत्याचार हा मोदी सरकारने चालवला आहे, यावर ते आपला प्रतिबंध ठेवतील असं मी इथं जाहीर करतो। आणि आजच्या दिवस त्यांचं गाणं काढले त्यांच्या 2 शब्द बोलतो। भारत का सरन्यायाधीश बना भीमजी का बेटा, पूरब से लेकर पश्चिम तक, उत्तर हो या दक्षिण, पूरब से लेकर पश्चिम तक, उत्तर हो या दक्षिण, देश विदेश में बजने लगा उनके नाम का डंका, उनके नाम का डंका। भारत का सरन्यायाधीश बना भीमजी का बेटा, भारत का सरन्यायाधीश बना भीमजी का बेटा, भारत का सरन्यायाधीश बना भीमजी का बेटा। म्हणून मी सगळ्या विनंती करतो, माझा व्हिडिओ बघत असतील मराठीतून, त्यांनी हा व्हिडिओ बघावा, सबस्क्राईब करावा आणि भूषण गवईचे हात मजबूत करावे। इथे थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। जय संविधान।